मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे 3 मार्च 2024 रोजी आनंदवाडी कुस्ती आखाड्यामध्ये दुसरा हा मोठा आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचा आखाडा आयोजित करण्यात आलेला आहे। 13 जानेवारी 14 जानेवारीला कर्नाटक स्टेटमधील जवळजवळ 700 खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आलेलं होतं। मॅटवरती त्या कुस्त्या अतिशय संपन्न मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या होत्या आणि त्यानंतर अगदी अवघ्या 1.5 महिन्यामध्ये पुन्हा एक संचार आपण ज्याप्रमाणे म्हणतो त्याप्रमाणे मारुती घाडी आणि आमचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये झाला आणि त्याला महत्त्वाचं जे योगदान आहे, अशा प्रकारचे आखाडे भरवण्यासाठी जे योगदान लागतं, जो पाठिंबा लागतो, प्रोत्साहन लागतं, ते महत्त्वाचे जे म्हणजे आमचे आदरणीय गोविंद रामचंद्र टक्केकर यांनी फार मोठं मोलाचं अशा प्रकारचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। स्वर्गीय कैलासवासी रामचंद्र मल्लाप्पा टक्केकर व कैलासवासी शांता रामचंद्र टक्केकर यांच्या स्मरणार्थ हा 3 तारखेचा आखाडा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचे दिल्ली, हरियाणा, पंजाब हे सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी 3 तारखेला येणार आहेत। बेळगाव जिल्ह्यातील शहरातील आणि ग्रामीण भागातील रसिकांना एक पर्वणी अशी म्हणावी लागेल की बेळगावला एक फार मोठा ऐतिहासिक परंपरा कुस्ती आखाड्याचा आनंदवाडीचा आहे आणि या ठिकाणी आमचे अध्यक्ष मारुती घाडी असतील, आमचे आदरणीय मार्गदर्शक माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदियाळे आहेत, नवरत्न सिंह पवार साहेब या ठिकाणी उपाध्यक्ष आमचे आहेत, आमचे संतोष होंगल सचिव, हिरालाल चव्हाण, सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी, बिरजे या आमचे जे आहेत इथं पत्रकार मंडळी आहेत, त्याबरोबर या ठिकाणी आमचे हुद्दार सर आहेत, हलगेकर साहेब आहेत। हलगेकर साहेबांनी परवाच 11 तारखेला जो कार्यक्रम या फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। तर मी या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा स्पर्धा आणि हा आखाडा भरवण्यासाठी प्रेरणा देणारं महत्त्वाचं योगदान जे आहे, ज्या पूर्वी ऐतिहासिक काळामध्ये जसे राजवाडे जसे आम्हाला प्रोत्साहन द्यायचे, कुस्ती ही जी होती ती दत्तक घेतली जायची आणि या वेळेला सुद्धा खऱ्या अर्थानं एक इतिहास घडवण्याचं काम इथं गोविंद रामचंद्र टक्केकर साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्यांच्या प्रेरणेनं, त्यांच्या प्रोत्साहनानंच हा कुस्ती आखाडा, आंतरराष्ट्रीय कुस्ती आखाडा भरवला जातो आहे की पहिल्यांदाच बेळगाव जिल्ह्यामध्ये मला वाटतं की हरियाणा, पंजाब जे आहेत ते सगळे पैलवान भारतीय स्तरावरचे या ठिकाणी 3 मार्च रोजी या आखाड्यामध्ये खेळवले जाणार आहेत। याचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो की गोविंद टक्केकर साहेबांचे की त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या प्रोत्साहनानंच हे खेळाडू हे तयार होतील आणि त्यांच्या प्रेरणेनंच हा आखाडा आम्ही भरवतो। धन्यवाद साहेब। की हा खेळ मला बालपणापासूनच आवडीचा खेळ होता। माझे आजोबा तालीममध्ये घेऊन जात होते, त्यावेळेला तालीमची अवस्था बघितला तर खेळावं कुस्ती का नाही हे बघून मला असं वाटलं की ह्याच्या पुढं आपण एक कुस्ती संघटना चांगली घडवावी। कुस्तीसाठी एक नवीन प्लेयर किंवा नवीन खेळाडू आता आजची जी पिढी आहे एक दुसऱ्या खेळाडूंच्याकडे वळून व्यसनी बनत आहे। हा कुस्ती असा हा खेळ आहे की निर्व्यसनीही ह्याच्यामध्ये खेळाडू तयार होऊ शकतात, असा हा खेळ आहे आणि ह्याच्यापुढे मी ह्या कुस्ती संघटनेसाठी अनेकदा मदत करू शकतो, पुढेही मदत करू शकतो। एवढे बोलून माझे 2 शब्द।